शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि व्हरायटी जी आहे आता तर सध्या हा ढग दिसत आहे, हा इथं 51 क्विंटलचा हा ढग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात जास्त होऊ शकते, कमी होऊ शकत नाही, कारण ते जे माप असते ते डब्बा, त्या डब्यानुसार आपण इथं टाकलेलं आहे. तर हे इथं 17 क्विंटलचे 3 डबे आपण इथं टाकलेले आहे. आणि मशीन आहे ते हार्वेस्टर मशीन आहे, हार्वेस्टर मशीन आपण इथं माल काढलेला आहे. आणि 1.25 फूट अंतर आहे 2 ओळीमधलं. व्हरायटी सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस आहे, URB परकिलो युक्त. तर इथं सर्वात महत्त्वाचं एकरी बियाणं किती टाकलं तर एका एकरामध्ये आपण इथं 40 किलो बियाणं टाकलेलं आहे, सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे उंच वाढणारी आहे, फांद्या भरपूर करते पण उंचच वाढते, पसरत नाही, त्यामुळे अंतर कमी करावं लागते, म्हणून आपण इथं 1.25 फूट अंतर ठेवलं आहे. तसंच या व्हरायटीचं 1 फूट हलक्या जमिनीसाठी, मध्यम जमिनीसाठी, भारी जमिनीसाठी 1.25 ते 1.5 फूट अशा प्रकारे चालते. आणि आपण याला पेरते वेळेस झेलोरा नावाची बीज प्रक्रिया केली, प्रति किलो 3 मिली. आणि त्याच्यानंतर 10-26-26च्या 2 गोण्या आपण इथं पेरताना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण याला पेरल्यानंतर ताबडतोब इथं 1.25 फुटाने पेरला 15 इंचाने. त्याच्यानंतर ताबडतोब आपण इथं 3-3 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं. त्याच्यानंतर 6-7 दिवसांनी 1-1 तास पुन्हा उगवणीसाठी दिलं, कारण मातीचा ढेपचा वगैरे बसला असेल तर तो लवकर उगवणशक्ती होते. त्याच्यानंतर आपण काय केलं तर सर्वात महत्त्वाचं तर आपण याला कुठं फुलं लागताना 1.5 महिन्यांनी, म्हणजे उगवणीपासून 1.5 महिन्यांनी कुठं फुलं एक लागले की 3-3 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं. पुन्हा पाणी द्यायची गरज पडली नाही, कारण उंच वाढला, आतमध्ये जायला जागाच नव्हती, फक्त फवारणीसाठीच आपण याच्या आतमध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर आपण उगवणीनंतर काय केलं तर एक डवरणी केली, एक वेळेस आपण इथं खुरपणी केली, म्हणजे ज्याला आपण निंदन म्हणतो. आणि फवारणीमध्ये उगवणीनंतर 15 दिवसांनी क्लोरोपायरिफॉस 30 मिली, M45 30 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारा दिला. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याच्यातून 15 दिवसांनी त्या फवारणीपासून प्रोफेक्ट सुपर 30 मिली, साप पावडर 30 ग्राम अशा प्रकारे एक फवारा दिला. त्याच्यानंतर इमामेक्टिन 10 ग्राम एक फूल लागायला त्यावेळेस दिला. त्याच्यानंतर अर्धे घाटे अर्धे फूल असताना पुन्हा इमामेक्टिन 10 ग्राम दिला. त्याच्यानंतर कोराजन शेवटची फवारणी, भरपूर घाटे असताना, कवळे असताना, काही जाड झाली त्यावेळेस. तर अशा प्रकारे 5 फवारण्यामध्ये आपला हरभरा घरी आला. शेवटची फवारणीची गरज नव्हती, परंतु आपल्यालाच वाटलं की ढगाळ वातावरण आहे, कुठं पाऊस पडला, म्हणून शेवटची दिली. तसं 4 फवारण्यात येणारी व्हरायटी आहे. आणि दाट पेरल्यामुळे पहिलाच उंच वाढणार आहे, त्याच्यामुळे लाईनिंगची संख्या ती पसरत नसल्यामुळे जवळ केली आपण, त्यामुळे अजून लाईनिंग वाढल्यामुळे काय झालं, आपल्याला इथं 3 एकरमध्ये 51च्या वर किंवा 54-55 क्विंटलपर्यंत उत्पादन इथं गेलेलं आहे. त्याचं कारण एकच की याच्यावर लाईनिंगची संख्या वाढली, फांद्याची संख्या वाढली, आणि आपली ही व्हरायटीला फांद्याची संख्या वाढून घाटाची संख्या जी सिरीज आहे ती जास्त दूरवर गेली, म्हणजे उंच गेली 17, 18, 14, म्हणजे 9 पासून 17, 18 पर्यंत, 14 पर्यंत अशा प्रकारे वेगवेगळ्या फांद्या, त्याला घाटाची संख्या आली. प्रत्येक घाटात 1-1 दाणा, 2-2 दाणे आहेत, 3 दाणे नाहीत. तर अशा प्रकारची ही व्हरायटी आहे. URB प्रक्रियेमुळे काय झालं, त्याच्यावर फवारणीचा खर्च वाचला 5 ते 6 हजार रुपये. कसा वाचला? महागडे बुरशीनाशक लागत नाही, काहीच गरज नाही, कारण URB मध्ये आपण ते सर्व दिलेले असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, टॉनिक वगैरे काही लागत नाही कुठल्याही प्रकारचं. त्याच्यानंतर URB मुळे आपल्याला इथं 19-19, 0-32 असे विद्राव्य खतं लागत नाहीत, मायक्रोन्यूट्रन्स लागत नाहीत, खतामध्ये सुद्धा लागत नाहीत. फक्त आपल्याला साधा नॉर्मल खर्च करायचा. आणि आपली व्हरायटी लवकर, म्हणजे 90-100 दिवसात येणारी व्हरायटी आहे, त्यामुळे आपल्याला भरगच्च इथं उतारा आलेला आहे. तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस, म्हणजे 3 पट उत्पादन देणारी आहे. झाडाची संख्या 3 पट इथं मावते, त्याच्यामुळे आपण याला ट्रिपल प्लस केलं आहे. आणि व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे उंच वाढणारी आहे, आणि उत्पादन तर भरपूर देतेच इथं, आणि उंच तर आहे, त्याच्यामुळे आपण याचं नाव ट्रिपल प्लस दिलेलं आहे. तर या व्हरायटीपासून भरगच्च उतारा आपण घेऊ शकता. आणि कमी क्षेत्रामध्ये, आता इथं 3 एकरमध्ये 17, म्हणजे 51 क्विंटल, म्हणजे 17-51, म्हणजे 54-55, 18 पर्यंत येऊ शकते, कारण आता 3 डबे 17-17 क्विंटलचे आपण टाकलेले आहेत. पण जास्त आहे असं वाटते, कारण बराच माल इथं आपल्याला हार्वेस्टरला काढल्यामुळे सुटला नाही, काही नाही, फक्त एका कोणत्यामधला आपला राहिला होता ते आपण आता पुन्हा मशीनमध्ये टाकला, ते पुन्हा काढला, त्याच्यामुळे थोडं जास्त उत्पादन आहे. परंतु लाईनिंग वाढल्यामुळे उत्पादन भरपूर वाढलेलं आहे. तर अशा प्रकारची व्हरायटी आहे, रोगमुक्त आहे, म्हणजे कुठलाही रोग येत नाही. आले तर आळी फक्त, बाकी काही नाही, बुरशीचा अटॅक नाही, मररोग नाही, काही नाही. खोड जाड आहे, कमडी जाड असल्यामुळे उंच वाढते, माल किती लागला तरी पडत नाही, हे विशेष आहे. त्याच्यामुळे ही जवळ पेरावी लागते. तर या व्हरायटीपासून आपण सुद्धा भरघोस उत्पादन घेऊ शकता. आणि हार्वेस्टरनं काढल्यामुळं आपल्याला इथं दिसत आहे, पूर्ण हार्वेस्टरनं काढला, तिकडे बघा ते कशा प्रकारे इथं बारीक ढग कुटाराचे आहेत हार्वेस्टरनं काढल्यामुळं. आणि इथं ताडपत्री हार्वेस्टरनं इथं माल टाकलेला आहे, फक्त जवळ इथं अशा प्रकारे कचरा वगैरे आलेला आहे थोडीसा घाट्याचा. याचं कारण की हार्वेस्टरमधून हे बरोबर कुठं टपरं फुटल्या गेले नाही, वातड आहे, त्यामुळे असे टपरं असे आलेले आहेत, आपण बघू शकता. हे बघा असे टपरं आलेले आहेत, बाकी कुठलं काहीच नाही, फक्त याला थोडंसं आपल्याला आता हे उपणावं लागते, बाकी
कुठलाही वेगळा खर्च करायची गरज नाही. पण हार्वेस्टरनं काढता येते. मजुराची संख्या आपल्याला भेटत नाही, मजूर भेटण झाली, त्यामुळे आपण हार्वेस्टरचा निर्णय घेतला. आणि अंतर जवळ असल्यामुळं आणि हार्वेस्टिंगसाठीच उपयोगित असलेली व्हरायटी आहे. कारण या व्हरायटीला 9 इंचापासून बुडातून माल लागते. आणि दुसरी गोष्ट लाईनिंग जवळ आहे, तर त्यामुळे एकमेकावर असं म्हणजे पसरणारी व्हरायटी नसल्यामुळे उभी वाढते, एकमेकावर अशी अलगद पडते. वाऱ्यानं जरी पडली तरी एकमेकाला आधार लागते, त्यामुळे ती पडत नाही. आणि त्याच्यामुळं बुडातून घ्यायची गरज नाही. माती म्हणजे अर्धा फूट सोडूनच हे घ्यावं लागते कटई. त्यामुळं माती वगैरे जी आहे त्याच्यात मातीसुद्धा येत नाही. तर जबरदस्त व्हरायटी आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. ओके.